नमस्कार मंडळी, कसे आहात? अलकाच्या किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. सर्वात पहिले तुम्हाला मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आपण बनवणार आहोत गुढीपाडव्यासाठी वळीव लाडू. वळीव लाडू बनवण्यासाठी इथे मी घेतला काळा गूळ. हा गूळ गावरान आहे. आणि इथे 1 वाटी बेसन पीठ घेतलं. 1 वाटी बेसन पीठ असेल तर आपल्याला त्याच वाटीने 2 वाटी रवा घ्यायचा आहे आणि 1 वाटी बेसन पीठ आणि 1 छोट्या वाटीत गव्हाचं पीठ घेतले. गव्हाचं पीठ अंदाजे घेतले मी, कारण ते आपल्याला लागलं तर घ्यायचं आहे. आणि उंडा मळण्यासाठी तेल घेतले. चला आता आपण उंडा मळून घेऊ. इथे मी एका टोपल्यामध्ये 1 वाटी रवा टाकून घेतला होता. पहिलेच टाकून घेतला होता आणि आता दुसरी वाटी पण मी त्यामध्ये टाकून घेते. रवा आपल्याला 2 वाटी घ्यायचा आहे आणि 1 वाटी बेसन पीठ घ्यायचे. आणि जर 1 वाटी रवा असेल तर अर्धीच वाटी आपल्याला बेसन पीठ घ्यायचे. कुणी गव्हाच्या पिठाचं पण करते. या रव्याच्या ऐवजी गव्हाच्या पिठाचा वापर करते कुणी. आणि हे गव्हाचं पीठ जे आहे ते मी गूळ तळण्यासाठी घेतलेलं आहे, कारण एखाद्या वेळेस गरमी असेल तर लाडूला गूळ चिटकल्या जात नाही, त्यामुळे वरतून थोडंसं गव्हाचं पीठ आपल्याला घालावं लागते. आता मी उंडा मळण्यासाठी घेतले. तिथं 1 छोटी वाटी तेल टाकून घेतले आणि मीठ ऑप्शनल आहे, नाही घेतलं तरीही चालते. आणि आपल्याला त्या पिठातले व्यवस्थित तेलाचे गोळे सगळे फोडून घ्यायचे आणि तेल सर्व बाजूनी पिठाला चोळून घ्यायचे. असं हातानं चोळल्यावर सगळे गोळे फुटून जातील. आणि इकडे मी बाजूला पाणी ठेवले कोमट करायला. पिठातले गोळे सर्व फुटलेत. आता आपण उंडा मळून घेऊ. उंडा मळताना पाणी पहिल्या वेळेस थोडं टाकायचं आणि आपल्याला उंडा असा घट्टसर मळून घ्यायचा आहे. हे बघा, असा मी उंडा घट्ट मळून घेतला. उंडा मी 10-15 मिनिट भिजवत ठेवला होता. आता याला मी करून घेते लाडू. त्यासाठी मी एक थोडासा बाजूला काढून घेतला उंडा आणि आता त्याला वळून घेते. असं पोळपाटावर छान वळून घ्यायचं आणि हे दोन्ही साईड मध्यभागी आणून असं चिटकवून घ्यायचं आणि आपला लाडू असा मस्त छान तयार झाला. आता सर्व लाडू तसेच वळून घ्यायचे. लहान मोठे झाले तरी काही हरकत नाही. आता गॅसवर कढईमध्ये तेल टाकले आणि आता आपल्याला तेल गरम झालं की त्यामध्ये लाडू तळून घ्यायचे. इथे मी साईडला गूळ काढून घेतला होता आणि त्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ मिक्स केलं, कारण गरमी होती ना, तर मग गरमी असल्यावर गूळ चिटकत नाही. मी थोडंसं गव्हाचं पीठ मिक्स केलं. गव्हाचं पीठ नाही केलं तरी चालते. जर गूळ चांगला असेल, बसत असेल तर काही गरज नाही गव्हाचं पीठ मिक्स करण्याची. आता सर्व लाडू मी तेलामध्ये टाकून घेते आणि मस्त असे हलके ब्राऊन झाले ना की मग त्यानंतर वरतून त्यावर गूळ घालायचा. असा गूळ थोडासा बारीक करून घालायचा. गूळ खिसून घेतला तरी चालते किंवा मग असा गावरान गूळ असल्यावर तो हातानंच फुटतो छान. गूळ मस्त तळत आहे. मस्त वास यायला गुळाचा खमंग. कुणाच्या घरी पाडव्याला असे लाडू करतात कमेंटमध्ये नक्की सांगा. आपला गूळ छान बसत आहे. हे बघा, लाडूला गूळ छान चिटकला की मग ते काढून घ्यायचे लाडू. हे बघा, आपल्या लाडूला किती छान गूळ असा चिटकला. काढताना तर थोडासा पातळ वाटत असेल तरीही नंतर काढल्यानंतर ताटात तो नंतर थंड झाला ना की मग चिटकून बसतो. आता आपण ते एका ताटामध्ये काढून घेऊ. आणि आपल्याला हे एका ताटामध्येच काढून घ्यायचे, कारण मग जर आपण चाळणीत काढलो तर मग चाळणीला गूळ चिटकून बसतो. मग नंतर थंड झाल्याच्या नंतर आपल्याला हे चाळणीमध्ये काढून घ्यायचे. आता मी दुसरेही तसेच तळून घेत आहे. आणि हे बघा, आपल्या पूर्ण लाडूला असा गूळ मस्त छान चिटकला. पूर्ण लाडू तळून झाल्यानंतर एवढा गूळ उरला होता आणि गव्हाच्या पिठाची तर काही गरजच पडली नाही. छान मस्त गूळ असा चिटकला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. बाय.